प्रेक्षको नमस्कार. विचारातून आत्मविकास साधण्याचा राजमार्ग या कोर्सच्या यशस्वी सादरीकरणानंतर आपण आता मानसिक काही समस्यांचं निराकरण करण्यासाठी काही व्हिडिओंची शृंखला तयार करीत आहोत. मी डॉक्टर मंगेश पी देसाई, यशायू पंचकर्म व रिसर्च सेंटर आणि मंगेश पी देसाई वेलनेस हब या अंतर्गत हे उपक्रम राबवत आहे. आजचा आपला चर्चेचा विषय आहे भीती नाहीशी कशी कराल. तर याबद्दल आपण मुळापासून थोडंसं सर्वेक्षण करूया. मला सांगा, भीतीचा उगम कुठून होतो? अर्थात आपल्या मनातून. बरं, मनात भीती निर्माण कशामुळे होते? आपल्या चुकीच्या किंवा वाईट विचारांमुळे. बरं, हे चुकीचे किंवा वाईट विचार कोण बरं निर्माण करतं? अर्थात आपलं मन. बरं, मग मनाची ही सवय मोडता येईल का? अर्थात येईल. बरं, मनाला ही सवय आधीपासून होती का? नव्हती ना. म्हणजे पुन्हा भयहीन अवस्थेत जाणं शक्य आहे का? आहे. कारण ती भयहीन अवस्था आपण सहज यापूर्वी अनुभवलेली आहे. तर त्यासाठी काय करावं लागेल? मनावर योग्य संस्कार करावे लागतील. आपल्याला माहिती असेल, आयुर्वेदामध्ये एक श्लोक आहे, संस्कारोही गुणांतराधानम. म्हणजेच दुधावर विशिष्ट संस्कार केले की जसं त्याचं दह्यामध्ये किंवा तुपामध्ये रूपांतर करता येतं, तसंच आपण मनावर योग्य संस्कार केले तर अगदी सकारात्मक आणि ऊर्जायुक्त मनाची अवस्था आपल्याला गाठता येते. तर मनावर संस्कार नेमके कसे करायचे? मनावर जर संस्कार करायचे असतील तर शुभचिंतन, प्राणायाम, विचारशून्य अवस्थेचा सराव आणि ध्यान या गोष्टींचा आपल्याला योग्य असा सराव करायला हवा. श्वसनाच्या लयबद्ध सरावाने म्हणजेच प्राणायामाने किंवा ध्यानाने आपण मनावर नियंत्रण आणि प्रभुत्व आणू शकतो. म्हणजेच आपण आपल्या मनाचा राजा होऊ शकतो. मारुतीबद्दल किंवा हनुमानाबद्दल एक स्तोत्र तुम्हाला माहिती असेल. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. यातून मला तुम्हाला हे सांगायचं आहे, मनाचा वेग मारुततुल्य असतो. म्हणजे काय? वाऱ्याप्रमाणे असतो. मन आत्ता ह्या क्षणी इकडे आहे तर दुसऱ्या क्षणी कुठे भलतीकडेच असतं. तसा वेग हा मारुतीरायांना, हनुमानांना होता आहे. जितेंद्रिय म्हणजेच त्यांचं स्वतःच्या इंद्रियांवर नियंत्रण आहे. इंद्रिय कोणती? 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय. तर या इंद्रियांवर आपलं नियंत्रण असायला हवं. बुद्धिमतां वरिष्ठम म्हणजे बुद्धिमान व्यक्तींमध्ये, बुद्धिमान देवांमध्ये ते श्रेष्ठ आहे. मनोजवं मारुततुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजम, वातप्रधान, वायुप्रधान त्यांचं अस्तित्व आहे. वानरयूथ मुख्यम, वानर गणांचा ते प्रमुख आहेत, वानरगणांचे. वातात्मजम वानरयूथ मुख्यम श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. म्हणजे श्रीरामाचे जे दूत आहेत त्यांना मी शरण जातो, असं याचा मतितार्थ आहे. तर आपल्याला यातून काय समजायला हवं की आपल्याला पण जर मारुतीरायांसारखं, त्यांच्यासारखी मनाची अवस्था, त्यांच्यासारखी आत्मिक
बल जर आपल्याला मनोबल, आत्मिक बल आणि शारीरिक बल हवं असेल तर आपल्याला काय करायला हवं? आपल्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवायला हवं. तर इंद्रियांवर नियंत्रण ठेवायला सुद्धा आपण कशामार्फत शिकतो? तर प्राणायाम, ध्यान, धारणा या सर्व मार्फत. परंतु बऱ्याचदा काही चुका होत असतात, त्या मी तुम्हाला नंतर सांगतो. आता आपण एका विषयावर येऊया. मी तुम्हाला सांगितलं, मनावर संस्कार करायचे असतील तर शुभचिंतन, प्राणायाम, ध्यान या गोष्टींचा सराव करायला हवा. आणि श्वसनाच्या लयबद्ध सरावाने, प्राणायामाने मनावर नियंत्रण व प्रभुत्व आणता येते. आता जाणून घ्या, आपण घाबरलो की काय होतं? श्वसनाचा दर वाढतो आणि हृदयाचा दर वाढतो. आणि आपण शांत असतो त्यावेळेला हे कसं असतं बरं? श्वसनाचा दर हा कमी असतो आणि हृदयाचा दरसुद्धा कमी असतो. मग आपण नेमकं उलटा प्रयोग केला तर, म्हणजेच श्वसनाचा दर आपण जर कमी आणायचा प्रयत्न केला, त्यावर नियंत्रण आणायचा प्रयत्न केला, तर आपोआप मनाची उद्विग्न अवस्था ही कमी होत जाते आणि मन हे स्थितप्रज्ञ व्हायला सुरुवात होते. तर आपल्याला नेमकं हेच करायचं आहे. बरं, ठीक आहे. तर आपल्याला ब्रीदिंग टेक्निकवर कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. शास्त्रशुद्ध पद्धतीने, लयबद्ध पद्धतीने आपल्याला श्वसन करायचं आहे. समजा प्राणायाम करायचा आहे आपल्याला, तर डायरेक्ट प्राणायाम करून किंवा ध्यान करून चालेल का? बऱ्याचदा आपलं इथेच चुकतं. आपण डायरेक्ट प्राणायाम किंवा ध्यान करायला बघतो. समाधी अवस्था, समाधी अवस्थेचे वेगवेगळे अर्थ आहेत. आपल्याला सांसारिक जीवनात राहून जी समाधी अवस्था उपभोगायची असते त्याबद्दल आपण बोलूयात. म्हणजेच आपण स्थितप्रज्ञ राहणं, कोणत्याही अवस्थेत समाधानी राहणं, आनंदी राहणं आणि वेगवेगळ्या चॅलेंजेस, वेगवेगळी संकटं असतात त्यांना सामोरं जाण्यासाठी कायम सुसज्ज असणं आणि जीवनाचा आनंद घेत जगणं, ही जी अवस्था आहे याला समाधी अवस्था, सांसारिक समाधी अवस्था असं आपण म्हणूया. तर ही जर आपल्याला प्राप्त करायची असेल तर प्राणायाम आणि ध्यान यावर डायरेक्ट उडी मारून चालणार नाही. कारण अष्टांग योग हा आपल्यास माहिती असायला हवा. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी असा हा क्रम आहे. प्रथम क्रमांक यम, द्वितीय नियम, तृतीय क्रमांक आसन, चौथा क्रमांक प्राणायाम, पाचवा प्रत्याहार, सहावा धारणा, सातवी ध्यान आणि आठवी समाधी. तर आपण समजा लहानपणापासून काहीतरी मुलाला शिकवायला जातो आहे, तर त्याला छोट्या शिशूमध्ये न घालता आपण डायरेक्ट दुसरीमध्ये किंवा पाचवीमध्ये घातलं तर चालेल का हो? नाही चालणार ना. आपण आजपर्यंत नेमकं हेच करत आहोत. आपण यम नियम न शिकता डायरेक्ट आसन आणि प्राणायाम शिकतो आहे. त्यानंतर प्रत्याहार, धारणा न शिकता डायरेक्ट ध्यान शिकायला जातो आहे. तर हीच चूक आपल्याला दुरुस्त करायची आहे. म्हणून प्रथम आपण यम काय आहेत हे जाणून घेऊयात. चला तर मग प्रथम योगाचा पाया शिकूयात. यम म्हणजे काय? तर यमामध्ये काही वैयक्तिक नियम आपल्याला घालून दिलेले आहेत जे गरजेचे आहेत. उदाहरणार्थ अहिंसा हा पहिला यम आहे. नंतर सत्य, नेहमी सत्य बोलावं. तर नेहमी सत्य बोलावं हा विषय थोडासा आजकालच्या युगामध्ये वेगळ्या पद्धतीने घ्यावा लागेल. शक्य तिथे आणि जिथे गरजेचं आहे अशा ठिकाणी सत्य बोललं पाहिजे. पण काही ठिकाणी आपल्याला काही सर्वांगीण विचार करून थोडंसं असत्य बोलावं लागतं. पण असत्य बोलण्याची सवय जडता कामा नये.
आणि हे असत्य आपल्या स्वार्थासाठी नसावं. असत्य काही वेळेला तात्पुरतं आणि दुसऱ्याच्या भल्यासाठी असेल तर काही वेळेला ते बोलावं लागतं. चाणक्य नीतीसुद्धा थोडीफार माहिती असावयास हवी. परंतु जास्तीत जास्त सत्याचा सराव आणि अवलंब करायला हवा. तिसरा मुद्दा आहे अस्तेय. अस्तेय म्हणजे चोरी करू नये. मग ती स्थूल वस्तू स्वरूपात असू द्या किंवा एखादं सूक्ष्म स्वरूपात असू द्या किंवा मानसिक किंवा आत्मिक लेवल वरची सुद्धा कोणतीही चोरी करू नये. ब्रह्मचर्य पालन करावं. ब्रह्मचर्य पालन म्हणजे काय? केवळ संभोगाची भावना रोखणं याचाच अर्थ ब्रह्मचर्य असं नाही, तर वेगवेगळ्या इंद्रियांचं त्यांच्या उपभोग्य विषयांकडे जाणारी जी धाव असते त्या धावेवर नियंत्रण ठेवणं यालासुद्धा ब्रह्मचर्य असंच म्हणायला हवं. आणि 5वा मुद्दा आहे अपरिग्रह, म्हणजे वस्तू साठवून ठेवण्याची सवय ठेवू नका. हे पाहिजे ते पाहिजे प्रत्येक गोष्ट घ्यायची साठवून ठेवायची आणि ही भूक कधीच भागत नसते. तर हे 5 यम आपण पहिले आपल्या जीवनात अंगीकारायला हवेत, आत्मसात करायला हवेत. यापैकी एकेका यमावर सविस्तर किंवा 5 यमांवर सविस्तर वर्णन पुढच्या व्हिडिओमध्ये केलं जाईल. तोपर्यंत रजा घेतो. धन्यवाद. परंतु विसरू नका आपला पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी आणि भीतीपासून मुक्त होण्यासाठी. धन्यवाद.